गुड मॉर्निंग। काय म्हणतोय आजचा रविवार। आता मी आणि माझा भाऊ विश्वजित आता संडे ट्रिपला चाललोय पवना डॅमवर। तर आता आपण निघालोय। तर आता आपण चाललोय पवना डॅमवर, जे पवना नदीवर बांधण्यात आलंय आणि पिंपरी चिंचवडकरांना तिथनं पाणी पुरवठा केला जातो। तर पुण्यापासून एक 60 ते 65 किलोमीटर अंतरावर पवना डॅम आहे। तर आता आपण त्या ठिकाणी जातोय। तर बघूया तिथे अजून काय काय बघण्यासारखं आहे। मित्रांनो, आपण आता पोहोचलोय पवना डॅमच्या इथे। छान अशी झाडी दिसते। हे सुंदर असं रिसॉर्ट आपण पाहतोय। टेंट पण दिसतो। इथे काही रूम्स आहेत राहण्यासाठी। तसंच हे पवना डॅमचं बॅकवॉटर। इथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत। तर आता आपण खाली जाऊया आणि काय काय आहे ते जाणून घेऊया। चला तर मग। हे आपलं लोगो रिसॉर्ट अँड बोट क्लब, जे आपलं पवना डॅम लोणावळ्याच्या जवळच आहे, तिथं आहे। आपले रेट्स हे आपले सगळ्यांना परवडण असे रेट्स आहे आणि सेफ्टीचे आम्ही बिलकुल म्हणजे सेफ्टीची काळजी घेऊनच आम्ही हे सगळं हे करतो। कुठल्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत इथे? आपल्याकडे स्पीड बोट आहेत, कायाकिंग आहे, जेटस्की म्हणजे सिंगल बाईक सारखे जेटस्कीचे, आणि स्लो बोटिंगचे पण प्रकार आहेत जे 10 लोक एका वेळेस जाऊ शकतात असे, जेणेकरून फॅमिलीसोबत आपण एका बोटमध्ये जाऊ। आणि टायमिंग काय असतं सकाळी ते संध्याकाळचं? सर सकाळी 9 वाजता चालू होते आणि संध्याकाळी मग 6:30 म्हणजे अंधार पडलं की आम्ही बंद करतो। आणि गर्दी वगैरे कोणत्या दिवशी जास्त असते? सॅटर्डे संडेला गर्दी, विकेंडला जास्त गर्दी असते। इतर दिवसाला म्हणजे किरकोळ गर्दी असते। सनसेट वगैरे इथनं छान दिसतो असा सनसेट। मसाला पापड घेतलाय, व्हेज कढई घेतली आहे। इथे रोटीचे दोन्ही प्रकार आहेत, मैद्याची आणि व्हेज। दाल फ्राय आणि राईस आता मागवलाय, तो येतो। तर आता आम्ही जेवतो आणि पुढच्या स्पॉटला जातो। तर तुम्ही जेवण करून घ्या। मित्रांनो, आता मी पवना डॅमवर जेवण वगैरे केलं आहे आणि आता परत निघालो आहे। आता पुन्हा पुण्याकडे जाणार आहे।